तर वर्ध्यामधील एका शेतकऱ्यानं पोपटामुळे डाळिंबाची बाग उद्ध्वस्त झाल्यानं वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली। मात्र नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यानं उच्च न्यायालयात दाव घेत जनहित याचिका दाखल केली होती। या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला। पोपटामुळे डाळिंबाची बाग उद्ध्वस्त झाल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं। शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावं असे आदेश कोर्टानं प्रशासनाला दिलेले आहेत। कोर्टाने 800 झाडाचं जे आपल्याला दिलेलं आहे नुकसान भरपाई हे त्यांनी दिलेलं आहे 50-55%, पण मुळात आपल्याला 200 झाडाचं दिलं। 200 झाडाच्या 200 रुपयाप्रमाणे म्हणजे 40,000 रुपये आपल्याला त्याची नुकसान भरपाई भेटलेली अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे। फक्त त्यांचं ते हे केलेलं आहे, रिझल्ट आलेला आहे, त्यात लिहिलेलं आहे। तर अमरनाथमध्ये भाजप आणि शिवसेनेत पुन्हा जुंपलेली आहे। शहर समस्येची सभा स्थगित केल्यानं भाजपची शिवसेनेविरोधामध्ये निदर्शनं पाहायला मिळतात। संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेनं सभा तहकूब केल्यानं गोंधळ जो आहे तो उडालेला आहे। तर मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद सुरू असताना भाजपच्या पंजाबी नगरसेवकानं मालवणी यांनी मराठी भाषेत भाषण केलंय। जय कोकण बोलत नगरसेवक तेजरसिंग तिवाना यांनी भाषणाला सुरुवात केली आहे। मुंबईतील विकासाच्या मुद्द्यावर तेजरसिंग तिवाना यांनी मराठीत विचार मांडलेले आहेत। महापौर महोदय, मला बोलाक दिल्याबद्दल धन्यवाद। जय कोकण। माझी औश मालवणी, माझी औशीची भाषा मालवणी, त्यामुळे मला लय आवडतं। तर पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा वाजलेत। आरोग्य व्यवस्थेअभावी नवजात बालकांचा आईचाही मृत्यू झालेला आहे। पालघरच्या धुंदलवाडीमधील वेदांता रुग्णालयातील हा प्रकार समोर आलाय। प्रसूती दरम्यान नवजात बालकांचा तर अति रक्तस्रावामुळे आईचाही मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे।